भाजपच्या पूर्व नागपूर विधानसभेवर अजितदादा गटाचा दावा, कोणत्याही परिस्थितीमध्ये लढणार माघार नाहीच आबा पांडे यांची भूमिका, तर महायुतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता. एवढं ठाम आहे, कारण जनतेचा आग्रह आहे की ताई तुम्ही लढा आणि म्हणून मी लढती आहे. कोणत्याही परिस्थितीत मी मैदानातून परत जाणार नाही, मी मैदानात दिसणार आहे. लोकांना कामाची किंमत नाही याचा लोकसभेवेळी अनुभव आला. न सांगता काम केल्यास लोकांना किंमत राहत नाही. अजित पवारांनी बारामतीकरांसमोर बोलून दाखवली खंत. सलील देशमुख मोर्शीमधून निवडणूक लढण्यासाठी तयार. काटोल विधानसभेमध्ये अनिल देशमुख यांच्या समोरचा पेच सुटण्याची शक्यता. सलील देशमुखांनी आधी काटोलवर दावा केला होता. जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या विरुद्ध निवडणूक लढवणार असल्याची दिलीप खोडपेंची माहिती, तर अनेक जण विरोधात लढा देऊन थकले. आता कुणालाही येऊ द्या, महाजनांची प्रतिक्रिया. राष्ट्रीय समाज पक्षाकडूनच निवडणूक लढणार. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून स्पष्ट. रत्नाकर गुट्टे रासपा सोडण्याची चर्चा रंगली होती. 2019 मध्ये पैसे घेऊन उमेदवारी देण्याचा घाट होता. पैसे घेऊन दुसऱ्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप. जो जास्त बोली लावेल त्याला तिकीट मिळेल ही ठाकरे गटाची भूमिका. संजय शिरसाट यांचा आरोप. तर पैठणमधल्या साखर कारखानदाराला पक्षामध्ये कशासाठी घेतलं, शिरसाट यांचा ठाकरेंना सवाल.